मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागलेला आहे। आपण कांदिवलीमध्ये आहोत आणि कांदिवली पश्चिम इथले आमदार योगेश सागर डोर टू डोर जाऊन प्रचार करतायत त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी। अर्थात अवघे काही दिवस राहिलेले आहेत प्रचार संपायला। योगेशजी, पुढारीमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर आपण जर बघितलं असाल तर अवघे काही दिवस राहिलेत प्रचाराला, नेमके कोणते मुद्दे तुम्ही लोकांकडे घेऊन जाताय? मुद्दे महाराष्ट्रात आणि मुंबईत खास करून विकास हाच एक मुद्दा आहे। लोकांना आता विकास हवाय, लोकांना आता सरकारच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून मुंबई शहरासाठी पायाभूत सुविधा असेल, भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका असेल आणि ज्या विकास मुंबई शहराचा ट्रान्सपोर्टचा असेल, पार्किंगचा विषय असेल, सफाईचा विषय असेल, पर्यावरणाचा विषय असेल, या विषयात काम करणारी सरकार, काम करणारी लोक आणि काम केलेली लोक याची बिलकुल ओळख आहे। त्यामुळे करून दाखवलं त्याच्या संदर्भात लोकांचा विश्वास नाही आहे। करून दाखवल्यामध्ये मोनोरेलच्या नंतर मेट्रो रेलचा असेल, मोनोरेलची कनेक्टिव्हिटी असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मुंबई शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये पायाभूत सुविधामध्ये मुंबई शहराच्या सिवर कनेक्शन जिकडे झाले त्याची सिवर लाईनचे ट्रीटमेंट प्लांट असतील, पर्यावरणासाठी घेतले जाणारे एक एक पाऊल असतील, याच्यावर लोक मतदान करणार। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व उमेदवार म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार लढत आहेत बहुमताने निवडून येतील। तुम्ही म्हणताय करून दाखवलं नाही, आम्ही प्रत्यक्षात काम केलेलं आहे। आदित्य ठाकरे दुसरीकडे म्हणतायत की जे आम्ही प्रोजेक्ट केले तेच भाजपनं पूर्ण केलेले आहेत, मग कोस्टलची संकल्पना ही आमची होती, ती आम्ही पूर्ण केलेली आहे। असं आहे, कोस्टल रस्त्यावरती टनेलचं काम पूर्ण झालं आणि कोस्टलची कनेक्टिव्हिटी झाली, हे तर सगळं त्यांच्याच नावे जमा करणार। बरं आहे, चांगलं आहे, शेजारी मुलगा झाला तर त्याची दावेदारी करत नाही आहे, कारण त्या पद्धतीने अशा पद्धतीने जे वागतायत मुंबईकरांना बरोबर माहिती आहे। कोरोना काळामध्ये त्यांचे सन्माननीय वडील आणि उबाठाचे सन्माननीय नेते उद्धवजी ठाकरे साहेबांनी कशा प्रकारे घरी बसून सरकार चालवली, कोमट पाणी प्या, सावध राहा, कोरोना आपल्याबरोबर राहायला तयार आहे, आपण कोरोनाबरोबर राहणार का, अशा सगळ्या विषय उपस्थित करून त्यांनी परिणामकारकता काय दिली ते मुंबईकरांना माहिती आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यावर लोक किती विश्वास ठेवतील हा मोठा प्रश्न आहे। आदित्य ठाकरे स्वतः 10,000च्या खालच्या लीडनी निवडून आलेत आणि त्यामुळे मक्तेदारी मताची आता कुठल्याही भाषावरती त्यांची नाही आहे। सगळ्या भाषिकांना विकास हवा आहे, सगळ्या भाषांचा सन्मान आहे। मुंबईची महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच आहे। मी गुजराती आईबापांच्या पोटी जन्माला आलो तरी शुद्ध आणि सात्विक मराठी बोलत आहेत, कारण मला महाराष्ट्रात आणि मुंबईत माझं राजकारण करायचं आहे, माझं वास्तव्य आहे, या शहराने मला मोठं केलं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। त्यामुळे विकासाच्या मुद्द्याशिवाय अशा कुठल्याही मुद्द्यावर लोक मतदान करणार नाही। थोडं चालत चालत आपण बोलू, कारण तुमचा प्रचार सुरू आहे। तुम्ही म्हणता विकासाच्या मुद्द्याशिवाय लोक मतदान करणार नाही। मुंबईचा महापौर मराठी व्हावा, मुंबईचा महापौर 100% हा महायुतीचा होईल, 100% मराठी भाषिक होईल आणि 100% हिंदू होईल। अनेक मुद्दे आहेत, खरं तर हिंदुत्वाचा मुद्दा असेल, तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन निवडणूक लढतायत, दुसरीकडे ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन लढतायत, काय वाटतं तुम्हाला या सगळ्यात? परत मी सांगतोय, महायुतीचा मुद्दा हा हिंदुत्वाचा मुद्दा केवळ नाही आहे। आमचा मुद्दा मुंबईची सुरक्षिततेचा आहे, आमचा मुद्दा मुंबईचा विकासाचा आहे, आमचा मुद्दा मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आहे। त्यामुळे त्यांनी मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न मालाडमध्ये अस्लम शेखला सपोर्ट करून आणि हारून खानला वर्सोवामध्ये निवडून आणून त्यांनी मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला उबाटाने, आणि त्यामुळे आमचा मुद्दा हा केवळ हिंदुत्वाचा नसून मुंबईचा विकास, महापालिका भ्रष्टाचार मुक्त आणि मुंबईमध्ये सुरक्षितता हा मुद्द्यावर महापालिकेची निवडणूक आहे। तुम्ही आता अस्लम शेख यांचं उदाहरण दिलं, आपण जर बघितलं असाल तर उद्धव ठाकरेंची ज्यावेळी 2019ला सत्ता आली त्यावेळी त्यांनी अस्लम शेख यांना मंत्री केलं। जर मुंबई महानगरपालिकेत असं काही झालं तर त्यांचा महापौर देखील त्याच समाजाचा असेल? ते उबाठाने सांगावं बाबा, त्यांचा महापौर कोण असेल ते त्यांनी सांगावं। राजसाहेब ठाकरेंची मनसे त्यांच्यासोबत आहे, त्यांनी सांगावं। आणि निवडणूक नंतर ते युती होऊ शकते असं म्हणणारे त्या जे सकाळचा 9चा भोंगा आहे त्यांनी सांगावं, त्याचा विषय आमचं काही बोलणं योग्य नाही। तुम्ही आता मी बॅनर पण बघतोय की हिरवा रंग, मुंबईचा खरंच हिरवा रंग काही लोकांनी केला असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी प्रयत्न सुरू केलेत आणि त्यासाठी त्यांनी केवळ मुंबई नाही, छत्रपती संभाजीनगरला बी त्यांनी त्या मामूला, रशीद मामूला पक्षात घेतलं,
मुंबईमध्ये त्यांची लोकसभेच्या निवडणुकीला प्रचाराला बॉम्बस्फोटचा आरोपी त्यांच्याबरोबर जातो आणि ते आता असं म्हणायला सुरुवात केली आहे की राम नाम बोलतायत ते सगळे हरामखोर आहेत आणि राजसाहेब ठाकरे म्हणतात देवी देवता आहेत का आणि त्याला सकाळचा भोंगा म्हणतोय ते पण 33 कोटी. म्हणजे मुंबईचा रंग काय करायचा त्याने ठरवलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करायची गरज नाही. लोकांनाही माहिती आहे, मराठी माणसांना नेमकं माहिती आहे की मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न कोण करतात. मी चारकोपचं उदाहरण देतोय. आपल्या टीव्हीने ती बातमी चालवली होती, मी विधानसभेमध्ये दाखवल्यानंतर. चारकोपच्या मराठी भाषिक बहुल मराठी भाषिक विस्तारात प्रबोधनकार ठाकरे नगर विस्तारात एका सोसायटीमध्ये 2 गाळे विकत घेऊन मशिदीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून मराठी माणसाला आतमधून दरवाजे बंद करा आणि गेट मेन सोसायटीचा बंद करा, तशा क्लस्टरमध्ये नमाज पडायला बाहेरची लोक आणणारे लोकांना उबाठाचा एकही व्यक्तीने विरोध केला नाही, मनसेचाही एकही व्यक्तीने विरोध केला नाही. मी भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो आणि सगळी कारवाई बंद करायला लावली. त्यामुळे लोकांना काही वेगळं सांगायची गरज नाही. कुठेतरी ठाकरे गटाकडून गुजराती समाजाला टार्गेट केलं जात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे उद्धव ठाकरे देखील म्हणाले की मुंबई कुठेतरी गुजरात्यांच्या घशात घालायची आहेत आणि 2 गुजराती आहेत. म्हणजे त्यांनी प्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे. त्यांच्या वक्तव्यांकडे कसं बघता? असं आहे, हे त्यांना निवडणूक आले की भाषा आठवते. मुंबई शहराचे महानगरपालिकेचे सर्व कॉन्ट्रॅक्टर मारवाडी राजस्थानी, त्यांचे व्यापारिक आणि व्यावसायिक संबंध त्यांचे. गुजरात्यांच्या मुलामध्ये जाऊन डान्स करणारी लोक तीच, गुजरात्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये जाऊन उद्योगपतींच्या मुलांच्या लग्नामध्ये, आणि नंतर असं नाव ठेवायचं की निवडणूक आली की मराठी माणसांच्या मराठी भावनाला उकसवायचं काम करायचं. पण ते आता ते करून करून त्यांना 25 वर्ष झाली. आता मराठी माणूस तसा उपसत नाही आहे. मुंबई शहर हा महाराष्ट्राचाच अतूट भाग आहे, अतूट भाग होता आणि अतूट भाग राहणार आहे. त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही मनात संदिग्धता नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आता गुजराती मराठी, एका वेळेला उत्तर भारतीय मराठी मनसेने केला, एका वेळेला सुरुवातीला दक्षिण भारतीय मराठी, हे काय आता विषय राहिले नाही आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात केवळ विकास आणि मुंबईची सुरक्षितता आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका हाच विषय आहे. राज ठाकरे म्हणालेत की मुंबईकरांना माझं आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे, मुंबई वाचवायची असेल तर मुंबईकरांनी एकत्र यायला हवं. मुंबईकर एकत्रित येतील. राजसाहेब ठाकरे म्हणाले ते खरं आहे. मुंबईकर एकत्रित येतील आणि मुंबई वाचवतील, हे परिणामाच्या दिवशी राजसाहेब ठाकरेंना दिसेल. तुमच्यासोबत एकत्र येतील असं आहे, मुंबई एकत्रित येतील, महायुतीच्या सोबत एकत्रित येतील. मुंबईच्या लोकांना सुज्ञ मतदार आहेत. मुंबई कोणाच्या हातात सुरक्षित आहेत, महापालिका कोण भ्रष्टाचार मुक्त करू शकतो आणि मुंबईचा पायाभूत सुविधाचा विकास कोण करू शकतो, मुंबईकर त्याच्याबरोबर उभा राहिलेला आपल्याला दिसेल. मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण आता प्रचार अंतिम टप्प्यात आहेत. कोणती अशी आश्वासनं असतील तुमच्या मतदारसंघातच मी बोलतोय, नेमके कोणते मुद्दे आहेत? जर मुंबई महापालिकेत तुमची सत्ता आली तर मुंबईकर सुरक्षित असतील? कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईचा एका टोकातून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी 59 मिनिटाचा प्रवास असायला पाहिजे. त्याच्यावरती ते काम करतात. कोस्टल रोड हा आता मोठ्या प्रमाणात या इथे सुरू आहे. कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी अप टू भाईंदर वाढवली आहे, ते पुढे जाऊन विरारपर्यंत वाढवणार आहेत आणि मुंबईच्या या सगळ्या मार्गाचं कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे. वर्षानुवर्ष केवळ टक्केवारीसाठी मुंबईचा सिवरेज डिस्पोजलचे जे ट्रीटमेंट प्लांटचे प्रोजेक्ट होते त्याचे टेंडर वारंवार काढून कॅन्सल करायला लावले उद्धवसाहेब ठाकरेंनी. हे त्या सगळ्या काम पूर्ण करतील. स्वच्छ हवा, स्वच्छ मुंबई, सुरक्षित मुंबई, भ्रष्टाचारमुक्त मुंबई, हे मुद्दे सगळ्या मतदारसंघात लागू आहे. ते माझाही मतदारसंघात लागू होणार. सुरक्षित मुंबईसाठी मुंबईच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे मोठ्या प्रमाणात लावणं, रोडचे कॉन्क्रिटायझेशन करणं, पाण्याची उपलब्धता पुढच्या काळासाठी गारगाई आणि पिंजाळच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देणं, हे सगळे प्रोजेक्ट मुंबई शहराला लागू होणार, तसे चारकोपलाही लागू होणार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तोही तुमच्याच सरकारने, केंद्र सरकारने तो निर्णय घेतला. अर्थात मुंबईची निवडणूक आहे. मुंबईतील मराठी शाळा ज्या आपण बघितलं असेल तर शाळांची संख्या जी आहे ती कमी होत गेलेली आहे. आता तुमचं जर पालिकेत सत्ता आली, तुमची महापौर तुमचा महायुतीचा बसला, तर मुंबईतल्या मराठी शाळा पुन्हा जीवित होतील? राजकीय दृष्ट्या जर बोललो तर राजकीय दृष्ट्या मोजा, सामाजिक दृष्ट्या बोललो तर सामाजिक दृष्ट्या मोजा. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारात झालं. जाणते राजे वर्षानुवर्ष
केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करत होते, साहित्य संमेलनामध्ये भूषवत होते स्वतःची जागा साहित्यकारांबरोबर, पण कधीही त्यांच्या काळात झालं नाही. पृथ्वीराज बाबा आज ज्या भंकस बाबीच्या वर भाष्य करतायत, माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या भंकस बाबीवर बोलतायत की नरेंद्र मोदीचा किडनॅपिंग ट्रम्प करू शकतात, अशा शंका त्यांच्या मनात येत आहेत. त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयात मंत्री असताना सुद्धा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकले नाहीत. माननीय मोदीजींनी ते केलं, पाठपुरावे केले, सगळे पुरावे जमा केले आणि अभिजात दर्जा दिला. त्यामुळे मोदीजींचा हृदयपासून धन्यवाद करतोय. मराठी शाळेमध्ये, मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी परिवाराची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकायला येतील, त्या पद्धतीसाठी जे काय आवश्यक उपाययोजना असतील ते निश्चितपणे महायुतीचे महापौर आणि महायुतीची सरकार मुंबई शहरामध्ये आल्यानंतर आम्ही निश्चितपणे करू. मराठी भाषा ही कधीही न संपणारी भाषा आहे, कधीही त्याच्यापासून वेगळं कोणी होऊ शकणार नाही. माझी तर अशी इच्छा आहे की मुंबईमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी मराठी भाषेचा केवळ सन्मान करणं इतकं गरजेचं नाही आहे. मराठी भाषा ही आपल्याला तोंडी बोलताना शिकली पाहिजे, तिची त्यांनी व्यवस्था बघितली पाहिजे. ती सगळी व्यवस्था पुढच्या काळामध्ये अन्य भाषिकांना सुद्धा मराठी भाषा शिकायची असेल तर महापालिकेच्या शाळेच्या माध्यमातून शिकण्याची व्यवस्था ही महायुती सरकार आल्यावर आम्ही करू. एक प्रश्न आहे, तुम्ही इतकी सुंदर मराठी बोलता, नेमकी स्वतः आत्मसात शिकलात की? नाही, मी मराठी भाषा अशासाठी बोलतोय की एकतर माझ्या परिवाराला या मुंबई शहरामध्ये 115 वर्ष पूर्ण झाले. आम्ही मुंबईत 1910 पासून पारिवारिक आहोत. त्यामुळे हे मुंबई पहिली माझी आहे. आमच्या नंतर आलेले मुंबईमध्ये लोक आहेत जे आज मुंबईवर दावेदारी दाखवत आहेत. ठाकरे तुमच्या नंतर आले म्हणा. ते दावेदारी जे करतायत ते 1925 साली मुंबई आले असतील. माझ्या वडिलांचे आजोबा 1910 साली मुंबईला आले एक, आणि इथे आल्यावरती हा स्वाभाविक स्वधर्म आहे की मुंबईमध्ये राहिलो, मुंबईमध्ये वाढलो, मुंबईने आम्हाला आश्रित केलं. त्यावेळी मुंबई राज्यच होता, पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुंबई गेल्यानंतर सुद्धा आम्हाला आश्रित केलं, आम्हाला वाढवलं, आमचा परिवार वाढवला, व्यावसायिक दृष्टीने आम्ही वाढलो, राजकीय दृष्ट्या आम्ही वाढलो. ते हे केवळ मुंबई आणि महाराष्ट्राचा कारणी आहेत. ती भाषा आत्मसात केली पाहिजे, शिकली पाहिजे, ती भाषा अंगीकृत केली पाहिजे, केवळ तोंडी बोलून नाही, ती अंगीकृत केली पाहिजे. ते करायचा मी प्रयत्न करतो. एक आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो ईव्हीएम बद्दल असेल, नेमका काय हा व्हिडिओ तुम्ही देखील? असा आहे, तो लोकांना परत फेक नरेटिव्ह, हे उबाठा आणि उबाठाचे संलग्नित सर्व पक्ष आणि काँग्रेस हे परत फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. जिथे पॅनल सिस्टमनी महानगरपालिकेच्या निवडणूक होतात, पॅनल सिस्टमनी, त्या पॅनल सिस्टमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये वेगवेगळ्या वॉर्डामध्ये पॅनल असतात, 3ची 4ची. तिकडे मशीन वेगळे असू शकतात किंवा एका मशीनमध्ये एबीसीडी असू शकते. मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, मुंबईमध्ये एक प्रभागात एकच नगरसेवक निवडून जातो. आपल्याला एकच बटन दाबायचं आहे. दुसरा बटन दाबला की आपला पहिला मत इनव्हॅलिड होतो. मुंबईकरांनो सावध राहा. फॅक्ट नरेटिव्हमध्ये लोकसभा जिंकले, मोदींना पछाड द्यायचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. विधानसभामध्ये फॅक्ट नरेटिव्ह पसरवता आलं नाही, कारण सगळे जागृत झाले मतदार. आता परत सगळे सुज्ञ मतदार जागृत व्हा. हात जोडून विनंती करतो, अशा व्हिडिओला बळी पडू नका. पाठीमागे कुठलेही मोठे नेत्यांचा फोटो लावतात, केवळ त्यांच्या आत्म्याला दुखवण्यासाठी लावतात, फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी लावतात. मुंबईमध्ये 227 प्रभाग, 227 नगरसेवक, एक प्रभाग, एक नगरसेवक, एक बटन. आपण करा तेवढी विनंती. धन्यवाद. नक्कीच आपल्यासोबत स्वतः योगेश सागर होते. एक शेवटचा प्रश्न, मुंबईत महायुतीला काय वाटतं, किती जागा महायुती? महायुती मुंबई शहरामध्ये कम्फर्ट झोनमध्ये, अत्यंत सुविधाजनक परिस्थितीमध्ये मुंबई शहराचा परिणाम जेव्हा लागेल 16 तारखेला, तेव्हा मुंबई शहरामध्ये महायुतीचे दोन्ही पक्षाचे, आरपीआय सहित तिन्ही पक्षाचे नगरसेवक पर्याप्त मात्रामध्ये निवडून येणार. आणि त्यामुळे मुंबईकरांना पुढचे 5 वर्ष हे भ्रष्टाचारमुक्त महापालिका मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा मुंबई शहराला उपलब्ध होईल आणि मुंबई सुरक्षित राहील. तेवढं मतदान मुंबईकर निश्चित महायुतीला करणार. नक्कीच आपल्यासोबत योगेश सागर होते. मुंबई सुरक्षित राहील असं मतदान मुंबईकर करतील आणि मुंबईमध्ये महापौर जो आहे तो मराठी आणि हिंदू बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कॅमेरा पर्सन स्नेहल सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.